राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली। मात्र आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं या निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे निर्देश दिलेत। निकालाची तारीख अचानक पुढे ढकलल्यानं शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी शंका व्यक्त करत सक्षम निवडणूक आयुक्त नेमण्याची गरज व्यक्त केली। जय महाराष्ट्र। एकदाच्या कशाबशा का होईना रडत कडत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या, प्रचार झाले आणि उद्या निकाल लागणार तोपर्यंत निवडणूक आयोगाने जाहीर केलं अनेक ठिकाणच्या काही कारणास्तव न्यायव्यवस्थेच्या सूचनेनुसार निवडणुका पुढे ढकलण्यात येत आहेत आणि निकाली सुद्धा उद्या लागणार पुढे ढकलण्यात येत आहे। अनेक ठिकाणी निवडणूक निकाली तयारी सुद्धा झाली होती। कर्मचारी अधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं होतं, कोट्यवधी रुपये खर्च झाले आणि अशा वेळी अचानक निर्णय बदलला। काय चाललंय ह्या देशभरात? आपल्या निवडणूक आयोग काय करते, त्यावर काम करणारे लोक काय करते, न्यायव्यवस्था कुठल्या दिशेने चाललोय? आपण भरकटलेली लोक आहेत। आपण स्वतः निर्णय घ्यायचे की निर्णय लादून घ्यायचे? कुणाच्या इशाऱ्यावर काम करायचं का? सेटिंग करायचं बाजू होतं, अजून काही शिल्लक होतं का? अशा अनेक शंका आता अशा वेळी येत आहेत आणि त्यामुळे जगभरात निवडणूक आयोगाची लोकशाही तट्टा सुरू आहे। अशा वेळी एकच नाव आपल्याला आठवतं, म्हणजे TN शेषन साहेब। अशा व्यक्तीची आज देशाला गरज आहे। भविष्यामध्ये अशी बिनडोक, बालिश आणि पोरखेळ करणारी लोक, ह्या आयोगावर काम करणारे लोकांनी आयोग बाजूला करून अशा TN शेषन साहेबांसारख्या दक्ष आणि मजबूत माणूस, एक व्यक्ती ह्या आयोगावर देणं अत्यंत गरजेचं आहे।